घरामध्ये कुंड्यांमध्ये वेगवेगळी रोपं लावायला आपल्या सगळ्यांना आवडतं, पण अनेकांची तक्रार असते की माझी रोपं जगतच नाही किंवा लावल्यानंतर ती थोड्याच वेळामध्ये मरून जातात। मग हे सगळं का होतं, नेमकं यामध्ये कुठे आपण चुकतो किंवा असे कोणत्या प्रकारची नैसर्गिक खतं आपण वापरू शकतो हेच सांगणारा हा व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नंबर 1 ते म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक खतं तुम्ही कोणकोणती वापरू शकतात। ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण कोणते वापरू शकतो, त्यामध्ये नंबर 1 आहे वर्मी कंपोस्ट, अर्थातच गांडूळ खत। हे कुंड्यांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम खत मानलं जातं। यामध्ये ना नत्राचं प्रमाण म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे पानांची वाढ उत्तम होते, मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा यामुळे वाढते। दुसरं म्हणजे शेणखत, हे पूर्णपणे वेल कंपोज असलं पाहिजे। कच्च्या शेणखतामुळे रोपांची मुळं जी आहेत ती जळू शकतात, त्यांच्या विकासासाठी शेणखत तुम्ही वापरा, पण ते सुकवलेल्या स्वरूपामध्ये तुम्ही वापरा आणि त्याचा तुमच्या झाडांसाठी रोपांसाठी खूप चांगला फायदा होतो। पुढचं खत आहे ते म्हणजे कंपोस्ट खत, किचन कंपोस्ट खत। म्हणजे घरामध्ये आपला ओला कचरा असतो, अर्थात भाजीपाल्यांचे काही अवशेष असतात, फळांची सालं असतात, तर त्याच्यापासून हे खत बनतं। घरच्या घरी तयार करता येईल असं हे खत आहे। यामध्ये ना रोपांना लागणारी सर्व आवश्यक पोषक तत्व असतात, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। दुसरं म्हणजे वनस्पती किंवा वनस्पतीजन्य खत। यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे निंबोळी पेंड। हे खत म्हणून तर काम करतंच, पण यासोबत ना मातीमधले हानिकारक किडे, बुरशी, वाळवीपासून रोपांचं रक्षण करतं। इंडोर प्लांट साठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर आहे। दुसरं आहे ते म्हणजे मोहरीचं पेंड, मस्टर्ड केक ज्याला आपण म्हणतो। यातून रोपांना भरपूर प्रोटीन आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळतात। हे ना पाण्यामध्ये 2 ते 3 दिवस भिजवून ते पाणी पातळ करून कुंड्यांमध्ये घातलं की फुलांची आणि फळांची वाढ ही उत्तम आणि झपाट्यानं होते। तिसरं आहे त्यामध्ये ते म्हणजे घरगुती घटकांपासून बनवलेलं खत, जसं चहाची पावडर। आपण जी चहाची पावडर वापरतो ती चहाची पावडर स्वच्छ धुवून वाळवून कुंड्यांमध्ये तुम्ही टाकू शकता। यामुळे ना मातीचा पोत सुधारतो आणि विशेष म्हणजे गुलाब, मोगरा यासारख्या ऍसिडिक माती असणाऱ्या रोपांसाठी ना हे अमृत मानलं जातं। पुढे आहे ते म्हणजे केळ्याच्या सालांची खतं। म्हणजे केळीच्या सालांमध्ये ना पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं। ही सालं तुम्ही वाळवून त्यांची पावडर करून किंवा पाण्यात 3 ते 4 दिवस भिजवून ते पाणी तुम्ही रोपांना घातलं तरी सुद्धा तुमची रोपं नीट राहतात। पुढे आहे ते म्हणजे अंड्याची टरफल। अंड्याच्या टरफलांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यांची बारीक पावडर करून मातीत मिसळल्यावर ना रोपांची ताठरता जी आहे ती राहते, मजबूती रोपांना मिळते, टरफला हळूहळू कुजतात आणि त्यामुळे रोपांना दीर्घकाळ असं कॅल्शियम मिळत असतं। त्यामुळे अंडी खाऊन झाल्यानंतर टरफलं फेकायची नाहीये, ती कुंड्यांमध्ये टाकायची। चौथा आहे ते म्हणजे खनिज आणि रासायनिक फर्टिलायझर बघूया। त्याच्यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे एप्सम सॉल्ट। यामुळे काय होतं माहितीये का, की पानांचा जो हिरवेपणा आहे तो वाढतो। पानांवर पिवळेपणा येत असेल तर 1 चमचा हे जे सॉल्ट आहे हे 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही पानांवर फवारू शकता किंवा मातीमध्ये सुद्धा टाकू शकता। पुढे आहे NPK। आता जर तुम्हाला रासायनिक खत वापरायचं असेल ना तर NPK हा एक संतुलित पर्याय, बॅलन्स पर्याय आहे। यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ह्यांचं प्रमाण समान असतं। इंडोर आणि आउटडोर दोन्ही रोपांसाठी 1 लिटर पाण्यामध्ये अगदी अर्धा लहान चमचा मिसळून तुम्ही महिनाभर हे वापरू शकता। तर म्हणजे आता हे सगळं करत असताना कुंड्यांमध्ये खत देताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगते। नंबर 1 प्रमाण। कुंडीतील रोपांना नेहमी कमी प्रमाणात खतं द्यायला पाहिजे, जास्त खतामुळे मुळं या रोपांची जळू शकतात। दुसरं म्हणजे वेळ। खत नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यावर टाका, कडक उन्हामध्ये खत देणं टाळलं पाहिजे। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मातीची मशागत। खत देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी खरपून घ्या, मोकळी करा। खत दिल्यानंतर लगेच पाणी त्याला तुम्ही द्या। तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमची घरातली जी रोपं आहेत ती तुमच्याप्रमाणे सुद्धा मस्तपैकी तुकतुकीत होणार आहेत। तुम्हाला जे वाटतं की अरे माझ्या घरी का झाडं टिकत नाही किंवा माझ्या घरची झाडं लवकर का मरतात, का त्यांची वाढ होत नाही, तर कदाचित तुमची खतामध्ये केलेला बदल यासाठी सगळा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि त्या खतामधल्या बदलामुळे कदाचित तुमची रोपं वाढू शकतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या झाडांच्या रोपांसाठी वापरू शकता किंवा घरगुती सुद्धा करू शकता। सो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे, कसा तुम्हाला वाटला मला नक्की सांगा। अजून घरातल्या या अशा गार्डनिंगच्या रिलेटेड काही व्हिडिओज हवे असतील ते नक्की कमेंट करून सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि भरपूर शेअर करा।